आज आपण बनवतो उन्हाळ्यातली गावाकडची साधी आणि अगदी सोपी पटकन होणारी थाली म्हणजे पिठलं आणि कैरीचा भात। तर चला आपण करूया। नमस्कार, डेस्टिनेशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आधी आपण कैरीचा भात करूया। तर त्यासाठी मी इथे 1 वाटी वाडा कोलम तांदूळ घेतलेला आहे, शिजवून घेतलेला हा तयार भात आहे। आणि मसाले घेतलेले आहे, त्याच्यात आपण 3 चमचे शेंगदाणे, 2-3 हिरवी मिरची, अर्धा चमचा मोहरी आणि जिरे आणि हळद, हिंग, चवीनुसार मीठ घेतलेलं आहे। आणि 1 छोटी वाटी कैरीचा किस घेतलेला आहे, किसून ही तोतापुरी कैरी आहे। आणि अगदी छोटी वाटी कांदा घेतलेला आहे, कढीपत्ता आणि कोथिंबीर। या सर्व साहित्याचं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेलं आहे, तुम्ही तिथे जाऊन सुद्धा चेक करू शकता। गॅस मीडियम ठेवलेला आहे। तेल गरम झालं, त्यानंतर मोहरी घातली, ती चांगली तडतडली। नंतर घातलं आपण जिरे, तेही चांगले फुलले। नंतर आपण शेंगदाणे घातले। शेंगदाणे आपण 2-3 मिनटं मस्तपैकी फ्राय करूया, म्हणजे छान हलके हलके गोल्डन करूया, म्हणजे ते खरपूस फ्राय होतील। आणि नंतर आपण कांदा घातला आहे। कांदा पण मस्तपैकी आपल्याला सोनेरी करून घ्यायचा आहे, पण जळू द्यायचा नाही। 2-3 मिनटं आपण त्यालाही चांगलं फ्राय करून घेऊया। कांदा आता चांगला परतून झालेला आहे। आता आपण वरून हिरवी मिरची घातलेली आहे आणि कढीपत्ता घालूया। ते आपल्याला काही सेकंद परतून घ्यायचं आहे। तर आता ते दोन्ही परतलेलं आहे आणि आता आपण वरून घालूया राहिलेले मसाले म्हणजे हिंग आणि हळद। आता हळद घातलेली आहे, हिंग पण घालूया आणि काही सेकंद याला सुद्धा आपण फ्राय करून घेऊया। आणि आता त्याच्यानंतर आपण घालूया किसून ठेवलेला कैरीचा किस। हा पण आपल्याला काही सेकंद फ्राय करायचा आहे, जास्त वेळ करायचा नाही। कैरीचा किस पण आता परतलेला आहे आणि वरून घातलेली आहे साखर। एखादा चमचा साखर घालायची, म्हणजे कैरीच्या आंबटपणावर आपल्याला अवलंबून आहे। तर मी इथे 1 चमचा घातलेला आहे, तिलाही आपण थोडंसं मिक्स करून घेऊया। आणि त्यानंतर आता वरून घातलेला आहे भात घातल्यानंतर आपण याला चांगल्यापैकी मिक्स करून घेऊया, म्हणजे सर्व मसाले पूर्ण भाताला चांगलं मिक्स होईल। आता हा पूर्ण भात आपण मस्तपैकी मिक्स करून घेतलेला आहे। तुम्ही बघू शकता मस्त कलर आलेला आहे, हलका हलका पिवळा, खूप पिवळा पण नाही आलेला, छान कलरही आलेला आहे। आणि आता आपण पुढची स्टेप बघूया। तर आपण इथे आता आवडीनुसार कोथिंबीर घालूया। आपल्याला किती कोथिंबीर आवडते त्यानुसार आपण इथे कोथिंबीर घालायची आहे। आणि यालाही आपण एकदा मिक्स करून घेऊया। नंतर 2 मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे। आता मी 2 मिनटं झाल्यानंतर झाकण काढलेलं आहे। आता आपण याला पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया। जास्त वेळ आपल्याला झाकून ठेवायचं नाही, 2-3 मिनटंच ठेवायचं, म्हणजे खाली लागणार नाही अशा बेताने आपण झाकण ठेवायचं आहे। हे बघा, हा आपला कैरीचा भात तयार झालेला आहे। मस्त छान असा मस्त मोकळा झालेला आहे आणि कलर पण छान झालेला आहे। आता हा आपण एका साईडला ठेवून घेऊया आणि पुढची तयारी करूया। ही आता मी बेसन करण्याची तयारी केलेली आहे। 1 वाटी बेसन घेतलेलं आहे आणि छोटी अर्धी वाटी कांदा घेतलेला आहे बारीक कट करून, लसणाची पेस्ट घेतलेली आहे अर्धा चमचा आणि कोथिंबीर आणि 2-3 लाल मिरची फोडणीसाठी। आणि आणखी सोबत हिरवी मिरची बारीक कट करून घेतलेली आहे, अर्धा चमचा जिरे, मोहरी, हिंग, हळद आवडीप्रमाणे आणि कढीपत्ता आणि मीठ चवीप्रमाणे। आपण आधी बेसन पाण्यामध्ये मिक्स करून घेऊया, त्यासाठी मी इथे मीठ घातलेलं आहे आधीच इथेच। आता आपण मिक्स करून घेऊया, मस्तपैकी पातळ पेस्ट करायची आहे। आपल्याला बेसन पातळ करायचं आहे म्हणून मी इथे जास्त पाणी घालणार आहे आणि फोडणी दिल्यानंतर सुद्धा मी जास्त पाणी घालणार आहे। आता इथे मस्तपैकी आपण पेस्ट तयार करूया। पेस्ट तयार झालेली आहे। आता आपण फोडणीची तयारी करूया। चला, मीडियम गॅसवर मी आता कढई गरम करायला ठेवली होती। आता इथे आपल्याला चमचमीत छानपैकी बेसन करायचं आहे, पिठलं करायचं आहे। तर थोडंसं तेल जास्त घातलेलं आहे, गरम झालेलं आहे। मोहरी घातलेली आहे, ती मस्तपैकी तडतडली। त्यानंतर जिरे घातले, तेही मस्त फुलले। नंतर कांदा घातला, कांदा मस्त आपल्याला हलका सोनेरी परतून घ्यायचा आहे। कांदा पण आता मस्तपैकी परतला। नंतर आपण वरून हिरवी मिरची घातलेली आहे। तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही इथे लाल तिखट सुद्धा घालू शकता आणि कढीपत्ता पण मी घातलेला आहे। आता नंतर घातलेला आहे हिंग। बेसन आपण जेव्हा करतो तेव्हा हिंग घातलं तर त्याचा स्वाद आणखी वाढतो। आणि मी घातलेले आहे हळद। आता हे आपण सर्व मिक्स करून घेऊया काही सेकंद। हळद
पण जळायला नको आणि हिंग पण जळायला नको, काही सेकंद आपण इथे परतून घेऊया। तर आता हे सर्व छान परतलेलं आहे आणि वरून घातलेलं आहे आपण तयार केलेली बेसनाची पेस्ट। बेसनाची पेस्ट घातल्यानंतर आपण त्याला आणखी पाणी घालायचं आहे। मी इथे आणखी 1-2 ग्लास पाणी इथे घालणार आहे, कारण आपल्याला पातळ बेसन करायचं आहे म्हणून। तर आता आपण त्याला सतत ढवळत राहूया। बेसन घातल्यानंतर आपण त्याला सतत ढवळत राहायचं आहे, कारण त्यामध्ये गुठळी पण होता कामा नये आणि बेसन खाली पण चिकटायला नको, म्हणून आपल्याला सतत ढवळत राहायचं आहे। आता त्याला छानपैकी बबल्स यायला लागलेला आहे, तुम्ही बघू शकता। त्याचा आवाज पण चांगला आता पुटपुट असा करतोय आणि मस्त ते खतखत छानपैकी शिजायला लागलेलं आहे। आता मी इथे गॅस थोडासा कमी केलेला आहे, म्हणजे लो टू मिडियममध्ये ठेवला आहे आणि त्यावर आपण थोडा वेळ झाकण ठेवूया 2-4 मिनिटं। तर आता 2-4 मिनिटानंतर मी झाकण काढते आहे। तुम्ही आता बघा छानपैकी बबल्स यायला लागलेला आहे, त्याची क्वांटिटी पण थोडीशी वाढलेली आहे। आता मी थोडासा गॅस वाढवलेला आहे आणि पुन्हा आपण त्याला ढवळत राहूया। पुन्हा सगळं चांगलं ढवळून घेतलेलं आहे। आता एवढी कन्सिस्टन्सी आपली इथं आलेली आहे। तर आता आपल्याला असेच पातळ बेसन ठेवायचं आहे, म्हणजे हे असं बेसन आपण भातावर सुद्धा खाऊ शकतो। आता वरून आपण आवडीची कोथिंबीर घालूया, आपल्याला कोथिंबीर किती आवडणार आहे त्यानुसार आपण इथे कोथिंबीर घालूया। आता हे आपलं ऑलमोस्ट आपलं बेसन तयार झालेलं आहे किंवा पिठलं तयार झालेलं आहे। मस्त गरमागरम पिठलं आपलं रेडी झालेलं आहे। मला थोडंसं मीठ कमी वाटलं म्हणून मी इथे वरून मीठ ॲड केलेलं आहे। आता हे बेसन आपलं छानपैकी खतखत उकळलेलं आहे। थोडंसं आपण लो गॅसवर याच्यावर थोडंसं झाकण ठेवूया आणि फोडणी करूया। आता आपण पिठल्याला वरून फोडणी देऊया। त्यासाठी तेल गरम करून मी गॅस बंद केला आहे, मोहरी घातली, जिरे पण घातले, नंतर लसूण पेस्ट घातले आणि वरून सुकी लाल मिरची घातलेली आहे 2-3। आता कढीपत्ता घातला आणि नंतर सगळ्यात शेवटी हिंग घातला। आता ही फोडणी आपण गरम गरम छानपैकी आपण बेसनावर घालूया। तर तुम्ही बघू शकता मंद गॅसवर बेसन झाकून ठेवलं होतं तर मस्तपैकी तरी आलेले आहे आणि ही गरम गरम फोडणी आपण ह्या बेसनावर घालूया। मस्तपैकी कलर आलेला आहे आणि छान असं आपण त्याला ढवळून घेऊया। इथे आपलं हे गरमागरम पिठलं झणझणीत आणि याचे छान खमंग तयार झालेलं आहे। आता आपण प्लेटिंगची तयारी करूया। तर मग आपण लगेच गरम गरम पिठलं आणि गरम गरम ज्वारीची भाकरी याचा आस्वाद घेऊया। तर आपलं पिठलं तर तयार आहेच आहे, कैरीचा भातसुद्धा आपला तयार आहे आणि भाकरीसुद्धा मी गरम गरम केलेली आहे। तर हे बघा, ही आपली गावाकडची साधी सोपी अगदी मस्त झणझणीत पिठलं आणि त्यासोबत आपल्याला कांदा आणि आणखीन आपल्याकडे लोणचं असेल किंवा तक्कू असेल तर तोही आपण यासोबत घेऊया। मठ्ठा असेल तर तोही आपण इथे घेऊ शकतो। ही अशी आपली मस्त साधी सोपी प्लेट आपली इथे तयार झालेली आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली? ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर करा आणि टेस्टिनेशन चॅनलला फॉलो करा। अशीच छान रेसिपी बघण्यासाठी भेटूया नवीन व्हिडिओमध्ये अशीच एखादी मस्तपैकी रेसिपी घेऊन। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा। गुड बाय।